हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण. तुम्ही बघत आहात आशू मयूर व्लॉग चॅनल आणि आज मी पुन्हा एकदा नव्याने एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तो म्हणजे चपातीचा व्हिडिओ. म्हणजे अगदी एक सोपी पद्धत आहे जी मी आज यूज करणार आहे. तर तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा ही पद्धत. काय नाही, सोपी आहे. आपण नेहमी जसं पीठ मळतो गव्हाचं तसं मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर म्हणजे पिठाला अगदी कडक नाही मळायचं, अगदी नरम नाही मळायचं, एकदम मीडियम आपण नेहमी मळतो ना तसं मळायचं. नंतर एक छोटासा गोळा घेऊन घ्यायचा कणकेचा. नंतर त्याला थोडं गोल लाटून घ्यायचं, नेहमी लाटतो तसं. त्याला तेल लावून घ्यायचं, त्यावर थोडं नॉर्मल पीठ ॲड करायचं आणि बघा मी ज्या पद्धतीने त्याला वाढते ना, मोदक कसा वाढतो आपण त्या पद्धतीने त्याला वाढून घ्या आणि हलक्या हाताने दाबा. एकदम हलक्या हाताने, जास्त जोराने नाही दाबायचं. ते केल्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावा आणि त्याला नेहमी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने तिला लाटून घ्या. हलक्या हलक्या हाताने लाटा. लाटल्यानंतर तुम्ही बघा की रिझल्ट काय आहे आणि जर आवडलं असेल तर घरी ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा प्लीज. तिला मस्त लाटून घ्यायची गोल गोल. म्हणजे काहीतरी नवीन नवीन आयडिया आल्या की ते आम्ही लगेच ट्राय करते. ट्राय केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर साईडला तवासुद्धा तापलेला होता आणि त्याच्यावर मी पोळी टाकलेली आहे. तर बघा तुम्ही आता ती कशी फुगते. तर जशी लोक फुगतात तशी माझी पोळीसुद्धा फुगते. तर घरी ट्राय करायला काही हरकत नाही आहे. एक वेळेस ट्राय करून बघा. ज्याला नाही जमत ना त्यालासुद्धा जमेल पोळी कशी करायची असं. मी पण सेकंड टाईम ट्राय करते. फर्स्ट टाईम मी अगोदर बघितलं की म्हणजे अशी आयडिया तर सुचली आहे, पण खरं येईल का तशी पोळी चांगली. पण मी म्हटलं आली चांगली. सेकंड टाईम आता तुमच्यासोबत करते शेअर की कशी झाली माझी चपाती. तर तुम्ही बघू शकताय किती छान आली. जशी फुगते त्याच पद्धतीने फुगलेली सुद्धा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त हलक्या हलक्या हाताने लाटायची. जास्त जोराने दाबली ना तर चपाती बरोबर नाही येत. तुम्ही बघू शकताय रिझल्ट काय दिसत आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.